वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. समाधीशी करील नमस्कार. समाधीशी, आतल्या समाधीशी फक्त नाथानी करावं तेवढं आपल्याला पुरेस आहे. दिव्य तेजपुंज, मरणाचा पुतळा, रवी शशिकळा, परब्रह्म केवळ, हे सगळं नाथासाठी, आपल्यासाठी नाहीये महाराज. आपल्यासाठी जी दिसणारी समाधी आहे आणि या समाधीचं जर दर्शन घेतलं, तिथं जर डोकं ठेवलं तर ती ऊर्जा आते स्पंदन बाहेर पडत. 700 वर्ष झाली तरी जी स्पंदन बाहेर पडणारी जी समाधी आहे, त्या समाधीच्या मुखातून बाहेर पडलेल्या शब्दाला काय म्हणायचं सांगा. ती अक्षरे नव्हती देखा आणि ब्रह्म साम्राज्य दीपिका ही शक्ती आहे महाराजातून. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या अक्षराला अक्षर म्हणतात, अक्षर म्हणायची गरज नाहीये महाराज. ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्यक्ष त्या रूपाने तुमच्या समोर उभा आहे. आजही ज्ञानेश्वरीचं पारायण तुम्ही महाराष्ट्रात येऊन करताय. ज्ञानेश्वर महाराजांचा तुमचा नातीचा, गोतीचा, रक्ताचा कुठला संबंध नाही महाराज. 750 वर्ष होऊन गेले आहेत, समाधीस्थ आहेत, पण तरी देखील ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या गाथ्याचंच पारायण होतं. कुठल्याही पुढाऱ्याच्या चरित्राचं पारायण होत नाही, इतिहासाचं पारायण होत नाही. का? त्याला एक आहे, ही अक्षरे नव्हती देखा आणि ब्रह्म साम्राज्य दीपिका. या अक्षराच्या पाठीमाग काय आहे हे फार महत्वाचं आहे, कारण ही कुणाच्याही मुखातून बाहेर पडलेली अक्षरं नाही आहेत महाराज. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तपातून बाहेर पडलेला आहे, तेजातून बाहेर पडलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज मराठीच बोलत असेल ना, का नाही? तेव्हा ज्ञानेश्वरांचा अवतार असेल त्यावेळेला कसं बोलत असेल? मराठीत का इंग्लिशमध्ये, कन्नडीमध्ये? मराठी बोलत. माझा मराठाची बोलू खूप अभिमानाने मराठी बोलत होते महाराज, है ना. आणि जेव्हा पैठणवरून यायला लागले त्यावेळेला एक प्रेत दिसलं त्यांना. तुम्हाला माहित आहे सच्चिदानंद बाबाचं, मला विशेष सांगायची गरज नाही आहे. आणि ते प्रेत समोर उभा आणल्यानंतर, अरे हा मरणार नाही, याला उठायला पाहिजे. सच्चिदानंद बाबा उठावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी कोणता शब्द वापरला असेल आपण कल्पना करा, कारण तुम्ही नव्हता मी नव्हतं 100%. ते प्रेत समोर आल्यानंतर कुठला शब्द वापरला असेल सांगा? उठ. दुसरं काय? उठ शब्दच वापरला असतो. दोनच शब्द आहेत, उठ, दोनच शब्द आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून उठ म्हटल्यानंतर मेले माणूस जिथं उठविन, है ना. आणि आपण उठ म्हटल्यानंतर बायको चहा प्यायला उठत नाही, करायला उठत नाही. आपण काय असतं म्हणजे वारकऱ्याकडे जेव्हा महाराज लोक येतात ना, त्या वारकऱ्याला वाटत असतं की महाराजाला काही खाऊ घालावं, पिऊ घालावं आणि महाराजांची सगळी पूजा करावी. ते थांबलेलं असतं आणि त्या बायकोला सारखं म्हणायचं उठ चहा कर, उठ दूध कर. पण तिच्या कपाळावरच्या आट्या बघितल्यानंतर चहा गोड लागत नाही महाराज. जाऊ द्या, विषय निराळा. पण उठ म्हणल्यानंतर महाराज बायको उठत नाही. उठ शब्द वापरलाय, आपलाही उठ आहे, त्यांचाही उठ आहे. पण उठ कुणाच्या मुखातून बाहेर पडले महाराज? लक्षात ठेवा, मुख कुणाचं आहे? तर ज्ञानेश्वर महाराजांचं मुख आहे महाराज. साधन नाही आहे. अक्षरसिंधूच्या परिसरी ही सगळी परंपरा आहे, ते तत्वज्ञान आहे, नवनाथाची सगळी शक्ती आहे, निवृत्तीनाथाची शक्ती आहे. तो हा घेऊन आघवा, कै गिळती आई जीवा, सर्व प्रकारे धावा. ही ताकद मिळाली आहे आणि स्वतःची ताकद. बाळ छंद 22 जन्मे, 22 जन्म हा छंद घेतला होता मला जगाचा उद्धार करण्यासाठी. 22 जन्म, 14 वर्षाचं पूर्ण होतंय, 9 होतंय. अशी ज्ञानेश्वरी लिहिली की एक एक ओवी देखील PhD का नाही होत महाराज. म्हणून माझे नीच नव्हे, श्वासोच्छ्वासही प्रबंध व्हावे, माझे श्वासोच्छ्वास प्रबंध व्हावे. आणि अशा महात्म्यांची ज्ञानेश्वरी आपण मुखातून पारायण करतोय. भाग्याचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. साधन नाही आहे, ते तत्वज्ञान दिव्यातून बाहेर पडलेलं आहे सगळंच. तुकाराम महाराजांच्या अभंग, नाथाचं भागवत दिव्यातून आहे महाराज. उदकी न लागता कोरडे कागद, उदकी न लागता
इंद्रायणीची ताकद नव्हती महाराज त्याला स्पर्श करायची, गंगेची ताकद नव्हती भागवताला स्पर्श करण्याची. तिनं तर आज सुद्धा येऊ दिलं नाही, दोन्ही हात वर केले. हे दिव्यातून बाहेर पडलेलं आहे. कारण काय आहे, जगाचं दिव्य उद्धार करण्यासाठी यांनी अवतार घेतलाय, जगदोद्धारा लागी. आणि मग हे तत्वज्ञान बाहेर पडलं. तुमच्या मनात असलं नसलं तरी, या वास्तूत जरी आला तरी तुमचा उद्धार आहे. लक्षात ठेव, ही अक्षर एवढी महत्वाची आहेत. या अक्षराचं सामर्थ्य एवढं आहे. तुम्ही म्हणाल आमचं जर लक्ष नसेल, आमचं जर चित्त नसेल तर हे सगळं व्यर्थ आहे असं म्हणतात. नाही महाराज, जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा. नुसता उच्चार मुखानी, हरिमुखे चित्तातून म्हणा असं म्हणत नाहीत, मनातून म्हणा. अरे कुणी चित्त एकत्र करायचं सांगा बरं. शम आहे का, दम आहे का, समाधी षटक संपत्ती आहे का, काय आहे आपल्या जवळ सांगा बरं. विवेक आहे का, वैराग्य आहे का. एकादशी दिवशी 12 वाजता सोडणारी अवलाद आहेत महाराज. कशाला? हे वैराग्य आपलं बरं का. हा, कुठलं वैराग्य आहे महाराज सांगा बरं. जयाचे वैराग्य ज्ञानात लिहितात, कोमळ आणि कंटक नेट न धरीच निष्टंक, असलं वैराग्य आपल्याजवळ. पण सगळ्यांचा खट नट यावे शुद्ध होऊन जाय, हे सामर्थ्य आणि शब्दात दिले महाराज. या शब्दाचा उच्चार नाही महाराज करू शकत नाही, श्रवण करू शकत नाही, निदान स्पर्श तर करू शकतोय का नाही. डोकं ठेवा मला, येथून या उठू माता या निर्धाराने. ज्ञानेश्वरी वाचू नका, आईची शपथ आहे तुम्हाला. पण एक गोष्ट करा, ज्ञानेश्वरी तुमच्या घरात ठेवा आणि जेव्हा बाहेर निघताय ना, एक फुल ज्ञानेश्वरी ठेवा, डोकं ठेवा. सगळं काम तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही. नुसतं ऐहिक नाही या, पारात्रिक देखील. नुसतं जो याची करील यात्रा, तो तारील सकळही गोत्रा, सकळही कुळे पवित्रा. काय लिहिलंय पुढं? याचे निदर्शने होईल. म्हणजे जो यात्रा करतोय त्याला एवढं सामर्थ्य, मग त्याचं किती. आज आपल्या लौकिक दृष्टीनं जी समाधी दिसतीये, संजीवन समाधी बघण्याचं भाग्य ज्याला लाभले ते भाग्यवान आहेत. पण ज्यांना संजीवन समाधी दिसत नाही त्यांनी या दिसणाऱ्या समाधीवर जर डोकं ठेवलं तरी देखील त्याचा उद्धार आहे. मी विज्ञान सांगतो तुम्हाला, काढू का तुमच्या परवानगीने. गुलाबराव महाराज 60 वर्षापूर्वी होऊन गेले. त्यांना समाधीचं दर्शन झालंय. हायबत बाबा भजन करायला लागले की ही समाधी अशी डोलत होती महाराज. लोक म्हणायची काहीतरी खोट आहे, समाधीवर लिंबू ठेवलं, भजन सुरू झालं बाबाचं की ते लिंबू डोलत होत. पण हे सगळं पुराणातलं रो. कशावर? अंधश्रद्धा आहे. कसं माणूस रेड्यामुखी, रेड्याला कुठं बोलवतात? रेडे नावाच्या माणसाला बोलवलं. ठीक, तुम्ही म्हणाल तसं. पण मी जे सांगणार आहे ते जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही काय करणार आहे सांगा. मी सांगणार बाप दाखव, नाही तर श्राद्ध कर. भरत महाराज हे तुम्हालाही उपयोग पडेल. अर्थात मी मोठा प्रवचनकार कीर्तनकार म्हणून तुम्हाला बोलतोय असं नाहीये. पण तुम्ही देखील हे जे आहे ना, समाजामधल्या आजच्या टाळक्याला म्हणजे MA PhD वाल्याला हे तुम्ही सांगा. पुना युनिव्हर्सिटी आणि जर्मन युनिव्हर्सिटी, या 2 युनिव्हर्सिटी, जर्मन म्हणजे जर्मन देश, या 2 युनिव्हर्सिटीमध्ये एका गोष्टीचा अभ्यास सुरू झाला की माणसाच्या शरीरामध्ये जसं ठोके पडतात हृदयाचे, नाडीचे, तसं माणसाच्या शरीरातून एक ऊर्जा बाहेर पडते. याला स्पंदन म्हणतात. स्पंदन इंग्लिशमध्ये त्याला एकोज म्हणतात. ही स्पंदनं प्रत्येकाच्या शरीरातून बाहेर पडत असतात. तुम्ही माझा जो शब्द ऐकतोय
तो माझ्या मुखातून एक प्रकारचं स्पंदन बाहेर पडतं, ऊर्जा बाहेर पडती, शक्ती बाहेर पडते. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये स्पंदन म्हणतात. म्हणजे थोडक्यात हे स्पंदन तुमच्या सगळ्यांच्या तोंडातून किंवा तुमच्या शरीरातून बाहेर पडतं आणि हे स्पंदन मोजायचं असं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी एक स्पंदन यंत्र निर्माण केलं. जसं तुम्ही थर्मामीटर काखेत घावला की तुम्हाला ताप आहे का नाही कळतं, कानाला स्टेथोस्कोप लावलं आणि तुमच्या हृदयावर ठेवलं की त्यातले ठोके बाहेर पडतात, ते तुम्हाला कळतात. त्याप्रमाणे हे स्पंदन यंत्र निर्माण केलं महाराज. आजही ते यंत्र तुम्हाला दिसतंय. त्याचे काटे आहेत, 360 काटे असतात. जिवंत अशा प्राण्याला म्हणजे मनुष्य प्राण्याला कि ते यंत्र जर लावलं तर त्यातून 58 ठोके बाहेर पडतात, 58 स्पंदन बाहेर पडतात. 58 स्पंदन. जनावराच्या म्हणजे जिवंत जनावरावर ते ठेवलं तर त्याच्यातनं 36 ठोके बाहेर पडतात. सजीव अशा वनस्पतीला ते लावलं तर त्याच्यातून 26 ठोके बाहेर पडतात, स्पंदन बाहेर पडतात, ऊर्जा बाहेर पडते. सजीव अशा प्रत्येक वस्तूमधून, मग आपल्या दृष्टीनं ती निर्जीव असेल म्हणजे वनस्पती, त्याच्यातून स्पंदन बाहेर पडतात. ते सुद्धा आपल्याला बघायला मिळते. तुमच्या शरीरावर सुद्धा ते यंत्र तुम्हाला ठेवता येईल. त्या ग्रहस्थानी त्याचं नाव आहे TN शुक्ल. म्हणजे मी फक्त कोर्टातच खोटं बोलतो, बाकीच्या ठिकाणी देवा शपथ खरं सांगतो, लक्षात ठेवा. तर TN शुक्ल आहेत. त्यांनी ते यंत्र आमच्या पंढरपूरला आणलं आणि पंढरपूरला पांडुरंगाच्या पायावर ठेवलं महाराज. झालेला प्रयोग आहे, पुराणातली वांगी नाही, अंधश्रद्धा नाहीच नाही. पांडुरंगाच्या पायावर ठेवलं तर ते यंत्र 360 आकडा फोडून बाहेर निघायला लागले. म्हणजे पांडुरंगाच्या मूर्तीतून स्पंदन बाहेर पडतात हे निश्चित झालं. बाप दाखवला, श्राद्ध केलं. पांडुरंगाच्या मूर्तीतून स्पंदन बाहेर पडतात हे सिद्ध झालं. त्यांनी तेच यंत्र शेजारच्या दगडाला लावलं, ते बाहेर पडलं नाही. म्हणजे निदान पांडुरंगाचा दगड नाही एवढं निश्चित आहे. ज्याच्यातून स्पंदन बाहेर पडतात, ऊर्जा बाहेर पडतोय, तो पांडुरंग आमचा कसा आहे? ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. आणि तीही मूर्ती उभी 700 वर्षापूर्वी मेड इन इंग्लंड नाही महाराज, आमच्या मेड इन आळंदीनं सांगितलंय. ही ज्योतीची निज ज्योती उभी आहे आणि त्या ज्योतीमधून स्पंदन बाहेर पडतात. तुमच्या थर्मामीटर सारख्या यंत्राने सिद्ध झालंय की तिथून स्पंदन बाहेर पडतात. आता तरी देव मानताय? जेव्हा नव्हते चराचर, नाही घडवला, नाही बसवला, हे सगळं खोटं असतं महाराज. येडे वारकरी त्यांना काय कळतंय. पण आता जर्मनीने सांगितलं की इथं स्पंदन आहे, इथं ताकद आहे, इथं शक्ती आहे, इथं ऊर्जा आहे. त्याच ऊर्जावर येथोनियान उठवू, त्याच पायावर आमच्या ज्ञानोबांनी डोकं ठेवलं, त्याच पायावर तुम्ही डोकं ठेवताय. ते स्पंदन तुमच्या डोक्याला लागल्याशिवाय राहणार नाही, ती शक्ती तुमच्या. म्हणून ते म्हणतात एकदा या रे बाबा, आल्यानो संसारा, एकदा या, जाणीव नेणीव. मनात नसलं तरी, तुमच्या मनात नसताना देखील तुम्ही पायावर ठेवलं तरी देखील स्पंदन येणारच की हो. पायावर डोकं का ठेवायचं? योगशास्त्र असं सांगतं, ज्याच्या पायावर तुम्ही डोकं ठेवताय त्या पायावर डोकं ठेवले की ह्या ज्या शिरा आहेत ना, त्या शिरा डोळ्यापर्यंत येतात आणि त्या डोळ्यातून अमृतवृष्टी तुमच्याकडे होते महाराज. म्हणून संत, देव, गुरु यांच्या पायावर डोकं ठेवलं, त्यांच्या डोळ्यातून अमृतवृष्टी तुमच्याकडे होते. म्हणून कळत न कळत जरी तुमचं त्या डोकं त्याच्यावर ठेवलं तरी देखील ती ऊर्जा, ती ताकद येते. हे पांडुरंगापुरतं मर्यादित नाही, ही उचलून आमच्या माऊलीच्या समाधीवर ठेवलं, तिथं सुद्धा 360 स्पंदन बाहेर पडलेली आहेत महाराज. म्हणजे स्पंदन का पडली तर आत स्पंदन करणारा
ज्ञानेश्वर महाराज भजन करत बसलेला आहे, हे सिद्ध झालं. आता तुम्ही काय द्याल? काही देऊ नका, माळ घाला महाराज, बाकी काय करू नका. तुमच्या स्वतःच्या उद्धारासाठी नाही आहे, तर त्या स्पंदनामध्ये तुम्ही गेला की काय होतं? समाधीशी करील नमस्कार. समाधीशी, आतल्या समाधीशी फक्त नाथानी करावं, तेवढं आपल्याला पुरेस आहे. दिव्य तेजपुंज, मरणाचा पुतळा, रवी शशिकळा, परब्रह्म केवळ, हे सगळं नाथासाठी, आपल्यासाठी नाही आहे महाराज. आपल्यासाठी जी दिसणारी समाधी आहे, आणि या समाधीचं जर दर्शन घेतलं, तिथं जर डोकं ठेवलं, तर ती ऊर्जा, ते स्पंदन बाहेर. 700 वर्ष झाली तरी जी स्पंदन बाहेर पडणारी जी समाधी आहे, त्या समाधीच्या मुखातून बाहेर पडलेल्या शब्दाला काय म्हणायचं सांगा? ती अक्षरे नव्हती दे का, आणि ब्रह्म साम्राज्य दीपिका ही शक्ती आहे महाराज त्यातून. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या अक्षराला अक्षर म्हणतात, अक्षर म्हणायची गरज नाहीये महाराज. ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्यक्ष त्या रूपाने तुमच्या समोर उभा आहे. आजही वाङ्मयीन मूर्ती श्रीहरीची, त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी हे ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मयीन रूप आहे. आणि त्या रूपाने हे जे तत्वज्ञान सांगितलंय ते केवळ आळंदीपुरतं मर्यादित नाही, तर 56 भाषेचा केलासे गौरव. आज परदेशातल्या 28 भाषेमध्ये ज्ञानेश्वरी उपलब्ध आहे, आणि ते डोक्यावर नाचतात. आणि आपण जेव्हा ज्ञानेश्वरी वाचायला लागलो त्यावेळेला आमची माणसं मात्र म्हणतात, यांना काय काम नाही, टाळ कुठेत महाराज, यांना काय. 4 लाख माणसं 21 दिवस एकाच परवलीच्या शब्दाने चालतात, असं जगामध्ये कुठलंही उदाहरण नाही महाराज. 21 दिवस एकच परवलीचा शब्द माऊली, आणि त्या शब्दासाठी ही माणसं 4 लाख चालतात, ती सगळी वेळी नाही महाराज. त्यांना माहित आहे की आजही ज्ञानेश्वर महाराज मूर्तिमंत रूपाने आपल्या सोहळ्याबरोबर आहेत, आणि अशा मुखातून बाहेर पडलेली ही अक्षरं साधी नाही आहेत. आणि अशा मुखातून ज्ञानेश्वर महाराज 9000 ओव्यातून तुम्हाला हे सुधारून वाढवलेली आवृत्ती आहे. यात ज्ञानेश्वर भगवान श्रीकृष्णाला वाईट म्हणायचं माझा हेतू नाही, पण ज्ञानेश्वर महाराज केवढे मोठे आहेत की ज्याची गीता ज्ञानेश्वरी तुम्ही वाचताय हे कळावं याच्यासाठी सांगतोय महाराज. मला त्या कशालाही स्पर्श करायचा नाहीये. भगवान श्रीकृष्ण त्रैवर्णिकाच्या कानी लागला वगैरे वगैरे सगळं सांगितलंय. पण आणखी एक सांगितलंय मला, इदं ते ना तपस्काय ना भक्ताय. गीता सांगू नको म्हटले, मग बाकींचा उद्धार कसा व्हायचा? काय सांगितलं? इदं ते ना तपस्काय ना भक्ताय. भक्ताला सांगू नको, अभक्तालाही सांगू नको, आणि जे तपस्वी नाहीत त्यांनाही सांगू नको. बरोबर आहे ना श्लोकाचा अर्थ? अशाला सांगू नको. मग तुमची माझी गणना कशात आहे? तपस्वी मध्ये आहे, भक्त मध्ये आहे? नाही महाराज, आपली अभक्त आणि ना तपस्काय या भूमिकेत. मग आमचा उद्धार काय करायचा? म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली, लक्षात ठेव. सकाळाशी येते आहे अधिकार कळीवी उद्धार हरीच्या नावे. सगळ्यांना सांगितलं या रे लहान थोर याती भलती नारीनं. आणि असा तत्वज्ञान सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज आपल्या स्वतःच्या खास भाषेमध्ये जर बोलत कुठं असतील तर तो 9व्या अध्यायातल्या आणि 12व्या अध्यायामध्ये. आणि त्यातले त्यात त्यांचा आवडता श्लोक आहे, अनन्याश्चिंतयन्तो माम हे जना पर्युसात देवा. भक्ती जर करायची असेल तर अनन्य. ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाचं अवतरण करताना सिद्धांत पहिल्यांदा सांगत नाही, तर दृष्टांत सांगतात. माऊलीचं वैशिष्ट्य आहे महाराज, जर तुम्हाला कळायचं असेल तर दृष्टांत सांगतात. तुम्हाला जर कळत नसेल तर दृष्टांताची रांगच्या रांग सांगतात, आणि त्यांचे दृष्टांत सिद्धांत होऊन जातात. लक्षात ठेवा, हे माऊलीचं वैशिष्ट्य आहे. बाकीच्या शास्त्राचे सिद्धांत म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत आहेत, लक्षात ठेवा. या श्लोकामध्ये तुम्हाला कळण्यासाठी अनन्य म्हणजे काय आपल्याला कळत नाही महाराज. ज्ञानेश्वर महाराज सगळ्यासाठी आहेत, लक्षात ठेवा. माझं तत्वज्ञान तळलिया वळलिया एकची पक्वाने हा त्यांचा हेतू आहे, ते सगळ्यांना कळावं. थोडासा दृष्टांत बाजूला ठेवतो आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या कौतुकाचं सांगतो.
ज्ञानेश्वर महाराजांनी एक सिद्धांत सांगितला जो गीतेने सांगितलेला आहे. काय की जे काही दान पुण्य करशील, परमार्थ करशील, तर झाकून ठेव बाबा. उभ्या बाजारात कथा हे तो नावडे पंढरीनाथ. जे काही करशील पुण्य, आणि आपलं मन याच्या अगदी विरुद्ध आहे महाराज. शास्त्र असं सांगतं की डाव्या हाताने, उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला कळू नये. आपण ते लपून ठेवायचंय महाराज. पण हे सांगताना माणसाच्या मनात साहजिक शंका आली, असं कसं म्हणतात? आम्ही शुद्ध भावनेने दान केलेलं आहे, परमार्थ केलेला आहे, त्याचा बाह्य जरी उपयोग केला, कोणासाठी जरी नाही तरी आम्ही केलं असं वाटणं हे काही चुकीचं आहे? म्हणजे चुकीचं आहे महाराज. मी केले अथवा माझ्याही सिद्धी गेले हे तुझ्या मनात सुद्धा येऊ नको. नाही आम्हाला पटत सिद्धांत तुमचा. म्हणजे समजावून सांगतो. समजावून सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी पहिलं समोर पाहिलं तर एक शेतकरी वर्ग भयंकर होता महाराज. म्हणजे शेतकऱ्यानं तुम्हाला सांगतो, मी सांगितलेलं आहे ना ते सगळं लपून ठेव, बाहेर काही करू नको. म्हणजे शेतकरी म्हणले असं कसं आहे? म्हणले सांगतो तुला, तू पेरतोस ना? हो म्हणले पेरतो. मग उडं ठेवतो का रे पेरलेलं? नाही म्हणले आम्ही जागतो, त्याशिवाय ते उगवत नाही. मग तसंच आहे, जो दान पुण्य करतोय तू जर लपवलं ना तरच त्याला फळ मिळेल, नाहीतर मिळणार नाही. जसं का कृषीवळ आपले पेरीले झाकून टाकतो, त्याला रासनी म्हणतो, तुमच्यात रासनीच म्हणतात. रासनी करावं लागतं महाराज. शेतकऱ्याला कळलं महाराज की कसं दान पुण्य लपवावं. शेतकरी म्हणले बरं झालं. ज्ञानेश्वर महाराजांचं सहज दृष्टी डाव्या बाजूला गेली महाराज, आणि तिथं एक नववधू बसली होती. तिला काही शेत माहित नव्हतं, पेरायचं माहित नव्हतं. तिच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून म्हणली, बाळ तुला समजलं का? नाही माऊली, माऊली मला समजलं नाही. मग सांगतो तुला समजेल अशा भाषेत. का कुलवधू लपवी अवेवात. कुलवधू परपुरुष पाहून ज्याप्रमाणे आपला पदर सावरते तसं हे लपवायला पाहिजे. आता पदराचा प्रश्नच नाही महाराज, सगळं स्लीवलेस झालंय. पण ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत तो तुम्हाला कळावा. का कुळवधू लपवी अवे वाते. त्या मुलीलाही कळलं, परपुरुष पाहिल्यानंतर मी जसं माझे अवयव झाकते त्याप्रमाणे दानपुण्य झाकावं. पण लांब एक महाराज वेश्या बसली आणि ती रडत होती. ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यांचा उद्धार केला, सगळ्यांना समजेल असं सांगितलं. पण मला हे समजत नाही, मला समजेल अशा भाषेत ज्ञानेश्वर महाराज सांगतील का? माऊलीची दृष्टी गेली महाराज, आणि विश्वव्यापक माऊलीला तिच्या मनातलं कळलं महाराज. आणि तिच्याकडे बोट दाखवून ज्ञानेश्वर महाराजांनी विचारले, अगं तुला कळलं का? ज्ञानेश्वर महाराज, मला कळलं नाही हो, कसं झाकायचं? माझं सगळंच उघड आहे महाराज. वेश्याचं सगळं उघडं असतं महाराज. वेश्या कधी काही झाकत नाही, तुम्हाला माहित आहे. पण वेश्याला तर कळलं पाहिजे की झाकल्याशिवाय त्यामध्ये अर्थ नाही आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, का पण्यांग गणा लपवी अवे वाते नाही वयाते वय. जशी वेश्या आपलं वय झाकते, त्या वेश्याला विचारा महाराज, जरी 80 वर्षाची असली तरी ती 18 वर्षाचीच म्हणते, कारण ते वय लपवल्याशिवाय तिचा धंदाच होत नाही. ज्ञानेश्वर महाराजाला हे काय माहिती असणार? पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्या वेश्येसाठी सांगितलं की ज्याप्रमाणे तू तुझं वय झाकतेस ना, त्याप्रमाणे दानपुण्य झाकल्याशिवाय त्याचं महत्व कळणार नाही, त्याचं फळ कळणार नाही. समाजातल्या विविध क्षेत्रामध्ये आपण जाऊन त्या क्षेत्रामध्ये प्रत्येक माणसाशी एकरूप होऊन जेव्हा ज्ञानेश्वर महाराज बोलतात त्यावेळेला ज्ञानेश्वरी तयार होते. लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरी काही सहज नाही झालेली, एका दिवसात झालेली नाही आहे, एका क्षणात झालेली नाही आहे. म्हणून दृष्टांत सांगताना ज्ञानेश्वर महाराज तुमच्या जीवनाशी एकरूप होतात. मग सिद्धांत कळतो, बाबा हे झाकवलं पाहिजे. तसं अनन्य कसं असावं हे कळायचं असेल तर काय कळायला पाहिजे? ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात महाराज.
तै सर्व भावेसी उखते, जे ओपिले मद चित्ते, जैसा गर्भगोळू उद्यमाते कोणाही नेणे. आईच्या गर्भातला गर्भ आहे आणि तो म्हणला की सकाळी उठून मला कोर्टात जायचंय, हे जसं अशक्य आहे. तो कुठलाही उद्योग करत नाही. त्याचं अवलंबन तो त्या आईशी अनन्य इतका असतो महाराज, त्याच्याशिवाय तो जगतच नाही, एवढं लक्षात ठेवा. आता विज्ञान एवढं पुढे गेलंय, विज्ञान सांगावंच महाराज, कारण त्याशिवाय लोकांना पटत नाही. ज्या क्षणाला आईच्या गर्भात राहतो त्या क्षणापासून त्या आईच्या शरीरामध्ये असा बदल होतोय की त्या गर्भाचं संरक्षण, त्या गर्भाचा उदरनिर्वाह त्या आईच्या मार्फत होत असतो. आणि याला मूर्तिमंत उदाहरण नाळ आहे. नाळ, ती नाळ आईच्या गर्भात त्या नाळेमार्फत त्याचा उदरनिर्वाह चालत असतो. जेव्हा योनीच्या बाहेर हा गर्भ येतो त्यावेळेला ही नाळ कापली जाते. आता विज्ञानाने हे सिद्ध झालंय, माझं म्हणत नाही की ही नाळ जर ताबडतोब कापली, म्हणजे आईच्या गर्भातून बाहेर झाल्याबरोबर जर कापली, तर त्या मुलावर एवढा मानसिक परिणाम होतो की मला या जगामध्ये आणायच्या आधी माझी आई आहे म्हणजे नाळ ती कापली गेली, या जगावर मी सूड उगवल्याशिवाय राहणार नाही. पूर्वी पद्धत अशी होती की बाळ बाहेर पडल्यानंतर ती नाळ काही क्षण बांधून ठेवत होते, त्याला अशी गाठ मारायची. त्यामुळं काय व्हायचं, तो रक्तपुरवठा बंद व्हायचा. मग त्या बाळाला रक्तपुरवठा नाळेतून होत नव्हता, तो बाहेर आल्यानंतर वेगळ्या पद्धतीचा व्हायचा आणि मग ती नाळ कापली जायची. त्यावेळेला त्याची संवेदना नाळेपर्यंत पोचत नव्हती. नाळेपर्यंत संवेदना पोचत नसल्यामुळं त्याच्या मनावर काही परिणाम होत नव्हता. पण आता त्याच्या मनावरच परिणाम या जगामध्ये, म्हणजे संस्कार एवढा सुरू होतो की जगाचा द्वेष करण्याचा संस्कार. माझं घेतलं म्हणून, है ना, माझं काय घेतलं, नाळ घेतलं म्हणून तो जीव विचार करायला लागतो. हा जो आजच्या विज्ञानाने सिद्ध झालेला प्रयोग आहे तो 700 वर्षापूर्वी जैसा गर्भगोळू उद्यमाते कोणाही नेणे ज्ञानेश्वर महाराज लिहितात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज डॉक्टर आहेत, महाराज वकील आहेत, इंजिनियर आहेत, टाउन प्लॅनिंग आहे, कलेक्टर आहे, फौजदार आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं की ज्ञानेश्वर महाराज आई आहे. आणि म्हणून अनन्यता किती असावी जीवाची, तर गर्भगोळ ज्याप्रमाणे काही उद्योग करू शकत नाही, तो त्या आईशी इतका एकरूप असतो. आईशिवाय कुठलंही जग त्याला नसतं महाराज. म्हणून गर्भात संस्कार होतात. हे आपल्या पुराणातल्या सिद्धांतानी, तुम्हाला बऱ्याच सिद्धांतानी माहित आहे की गर्भात असताना सुद्धा त्या गर्भावर परिणाम कोणाचा होतो, तर त्या संस्काराचा होतो. आमचे प्रल्हाद महाराज, नारदानी उपदेश केला तो गर्भातून केला. आमचे मच्छिंद्र महाराज, शंभूचं जे तत्वज्ञान आहे ते गर्भात मिळालं. आमचे अभिमन्यू चक्रव्यूहात शिरायचा जो संस्कार झाला तो. म्हणून गर्भ झाल्यानंतर चांगले संस्कार असावेत असं आपलं हिंदू तत्वज्ञान सांगतं. टीव्हीवरचं उघडं नागडं बघून तत्वज्ञान तयार होणार नाही, त्याला अनन्य शब्दाचा अर्थ कळणार नाही. अनन्य शब्द कळायचा असेल तर काय व्हायला पाहिजे की हे आई, हे माते, तुझ्याशिवाय मला दुसरी गती नाही आहे. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्मृत. माझी गती एकच आहे आणि ती म्हणजे आई. तसं जीवाला गती कुठली असेल तर एकच गती आहे. देव न मानणाऱ्या माणसाला सुद्धा शेवटची गती कुठली? दारू पिणाऱ्या माणसाला देखील, दुष्ट माणसाला देखील गती कुठली? माणूस मेल्यानंतर, तुमच्या भागात मधलं विचारतोय कारण मी तुमच्या भागात आढळलं नाहीये, माणूस मेल्यानंतर त्याच्या तोंडात काय घालता हो तुम्ही?
तुळशीचं पानच बरोबर आहे, म्हणजे काही फरक नाही. तुळशीचं पान घालण्याच्या पाठीमाग काय आहे की तुळशी पवित्र आहे, त्या देहाला पवित्र करण्याचं. खरं म्हणजे आयुष्यभर जर शेंगाट मोडत असेल तर त्या तोंडात एखादा हाडूक घालायला पाहिजे किंवा ब्रँडीची बाटलीचं बुच घालायला पाहिजे. पण आपण कृपाळू आहोत, दयाळू आहेत बाबा, त्याच्या तोंडात तुळशीचं पान घालावं आणि त्याला पवित्र करा. मला सांगा, मेलेल्या माणसाला जर तुळशी पवित्र करत असेल तर जिवंत माणसाने माळ घातल्यानंतर ती पवित्र करेल का नाही सांगा बरं. मग पवित्र व्हा ना, पवित्र सोवळी तीच एक भूमंडळी ज्यांचा आवडता देव. पण नाही महाराज, हा संस्कारच गेलेला आहे. हा संस्कार आपल्याकडे पूर्वीपासून जो होता तो हाच होता महाराज. मातृ देवो भव, पितृदेवो भव, अतिथी गुरु देवो भव, ही सगळी संस्काराची प्रिया. आणि त्यामुळे अनन्यता त्याला म्हणायची महाराज. येथोनिया नुठवू माथा मरणा वाचुनी तमेव शरणम गच्छ, किंवा सर्व धर्मान परित्यज्य मामेकम. अर्जुना लक्षात ठेव, माझ्याशिवाय गतीच नाही रे. प्राणी जरी नाही म्हटला तरी देखील माझ्याकडेच यायला पाहिजे. जसं हिमालयातून निघाले ना गंगा, फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पाप समुद्रा जाय आप, दुसरीकडे कुठं जाईल का. ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीची व्याख्या सांगताना सांगितली. भक्ती भक्ती म्हणजे काय एक लक्षात ठेव. म्हणजे आकाशातून पाऊस सुरू झाला, पाऊस जबरदस्त सुरू झाला आणि या पावसाने ठरवलं कसल्याही परिस्थितीत आपण पृथ्वीवर पडायचं नाहीच. सगळ्यांनी ठरवलं. असं होईल का महाराज? जशी पावसाची गती आहे की त्याला दुसरं अनन्याश्चिंतयन्तो माम, दुसरी गतीच नाहीये महाराज आपल्याला. मग सरळ त्याच्याकडे का जात नाही? एका माणसाने चोरी केली महाराज, आणि चोरी केल्यानंतर त्यावेळच्या न्यायाधीशांनी त्याला शिक्षा केली. तू चोरी केलीस ना, 50 फटके खा. सबकाचे ते फटके बघितल्यावर ते म्हणलाय दुसरी सांगा मी ती शिक्षा भोगेन. त्यांनी कांदे चोरले होते महाराज. तर ठीक आहे, 50 फटके तुला नको आहेत ना, म्हणले 50 कांदे खा. त्याला बरं वाटलं महाराज, 50 कांदे खायचे संपायचे. पण कुणीही माणूस एका वेळेला 50 कांदे खाऊ शकत नाही. 10, 20, 25 खाल्ल्यानंतर तो म्हणला उलटी व्हायला होत नाही, मग फटके खा. ते फटके सुरू झाले महाराज. फटके सुरू झाल्यानंतर तो म्हणला सण होईना, नको मला फटके, मी कांदे खाऊ. अरे कांदे खा किंवा फटके खा, तुला हे चुकणारच नाही आहे. तसं देवाशिवाय तुम्हाला कुठली गतीच नाही आहे. ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात महाराज. एक वीर आहे, रस्त्याच्या कडेला आहे. एक माणूस पळत 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 नेला, कोणी एकी दुपावली निघालाय पळत पळत, चुकून त्या वीर पाहिली नाही आहे आणि एक पाऊल त्याला विहिरीत पडलं महाराज. पडलं, त्याला दिसतंय आपल्याला पाऊल पडलंय. तो दुसरं पाऊल किती जरी बाजूला काढायचं झालं पण त्याची गती इतकी आहे, त्याला त्या विहिरीत पडावंच लागतं. ते पडणं त्याचं चुकत नाही. तसं जीवाचं देवाकडे जाणं चुकत नाही. कांदे खाण्यापेक्षा फटके खाण्यापेक्षा सरळ त्याला तमेव शरणम गच्छ का जात नाही देवानं. आणि जर देवाला अनन्य भावाने जर शरण गेलं तर काय होईल महाराज? योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी. तुम्हाला काही करावं लागत नाही. लोक म्हणतील आम्ही जर टाळच कुटत बसलो, आम्ही जर वाऱ्या करत बसलो, हा आत्ताच्या लोकांचं वकिली आहे महाराज, तर आमचं घर कसं चालायचं, आमचं कामधंदा काय चालायचा, पूर्वापार आमचा उद्योग आहे ते काय करायचं महाराज? लक्षात ठेवा, तुमचा पूर्वापार असणारा धंदा सुद्धा एकच होत आहे महाराज. दिनरजनी हाची धंदा आणि गोविंदाचे पोवाडे. तुम्ही करा, तुमचा आपोआप होते महाराज. त्यामुळे आम्हाला खरं वाटत नाही. त्याचं उत्तर या श्लोकामध्ये दिलेलं आहे. योगक्षेम मी तुझा योगक्षेम. माझी या भक्ता संसाराची चिंता काय, समर्थाची कांता कोरांना मागे. भक्त व्हायचं आणि जर भीक मागायचं तर ते लाज कोणाला आहे? तुकाराम महाराज याची लाज तुला आहे, आम्हाला नाही महाराज. तुझा शरणांगत शरण जाऊ आणि का, आणि तुका म्हणे हे का, हे लाज हे का कोणा नेणसी. कोणाला लाज आहे? त्याला आहे महाराज. राजाची बायको आहे आणि ती जर भीक मागितली तर त्या राजाच्या बायकोला काही नाही आहे महाराज, पण कुणाला आहे? त्या राजाला आहे. तसं जर का एकदा तुम्ही अनन्य शरण जाय, जो मज होय अनन्य शरण,
त्याची निवारी मी मला शरण येलो, आणि जर जीवित राहील माझ्या कानावर सुद्धा ऐकू नको म्हणतात. कारण काय आहे, त्याला लौकिकाची लाड आहे. ते काय आपण आहे काय म्हणत, आपल्याला लौकिकाची लाड नाही, पण त्याला मात्र लौकिकाची लाड आहे. तो भक्तासाठी काय करत नाही. एका शब्दात तुकाराम महाराज म्हणतात, काय नो हे केले, आणि एका चिंतीचा विठ्ठल. काय करणार नाही महाराज. ज्ञानेश्वरीचं पारायण तुम्ही महाराष्ट्रातनं येऊन करताय. ज्ञानेश्वर महाराजांचा तुमचा नातीचा गोतीचा रक्ताचा कुठला संबंध नाही महाराज. 750 वर्ष होऊन गेले आहेत, समाधीस्थ आहेत, पण तरी देखील ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या गाथ्याचंच पारायण होतं. कुठल्याही पुढाऱ्याच्या चरित्राचं पारायण होत नाही, इतिहासाचं पारायण होत नाही. का? त्याला एक आहे, ही अक्षरे नव्हती देखा आणि ब्रह्मसाम्राज्य दीपिका. या अक्षराच्या पाठीमागं काय आहे हे फार महत्वाचं आहे. कारण ही कुणाच्याही मुखातून बाहेर पडलेली अक्षरं नाही आहेत महाराज. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तपातून बाहेर पडलेला आहे, तेजातून बाहेर पडलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज मराठीच बोलत असेल ना, का नाही? तेव्हा ज्ञानेश्वरांचा अवतार असेल त्यावेळेला कसं बोलत असेल? मराठीत का इंग्लिशमध्ये, कन्नडीमध्ये? मराठी बोलत. माझा मराठाची बोलू कौतुकी अभिमानाने मराठी बोलत होते महाराज, है ना. आणि जेव्हा पैठणवरून यायला लागले त्यावेळेला एक प्रेत दिसलं त्यांना. तुम्हाला माहित आहे सच्चिदानंद बाबाचं, मला विशेष सांगायची गरज नाही आहे. आणि ते प्रेत समोर उभा आणल्यानंतर, अरे हा मरणार नाही, याला उठायला पाहिजे. सच्चिदानंद बाबा उठावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी कोणता शब्द वापरला असेल आपण कल्पना करा. कारण तुम्ही नव्हता, मी नव्हतं 100%. ते प्रेत समोर आल्यानंतर कुठला शब्द वापरला असेल सांगा? उठ. दुसरं काय? उठ शब्दच वापरला असेल. दोनच शब्द आहेत, उठ, दोनच शब्द आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून उठ म्हटल्यानंतर मेले माणूस जिथं उठविले, है ना. आणि आपण उठ म्हटल्यानंतर बायको चहा प्यायला उठत नाही, करायला उठत नाही. आपण काय असतं म्हणजे वारकऱ्याकडे जेव्हा महाराज लोक येतात ना, त्या वारकऱ्याला वाटत असतं की महाराजाला काही खाऊ घालावं, पिऊ घालावं आणि महाराजांची सगळी पूजा करावी. ते थांबलेलं असतं आणि त्या बायकोला सारखं म्हणायचं, उठ चहा कर, उठ दूध कर. पण तिच्या कपाळावरच्या आट्या बघितल्यानंतर चहा गोड लागत नाही महाराज. जाऊ द्या, विषय निराळा. पण उठ म्हणल्यानंतर महाराज बायको उठत नाही. उठ शब्द वापरलाय, आपलाही उठ आहे, त्यांचाही उठ आहे. पण उठ कुणाच्या मुखातून बाहेर पडले महाराज, लक्षात ठेवा. मुख कुणाचं आहे? तर ज्ञानेश्वर महाराजांचं मुख आहे महाराज. साधन नाही आहे. अक्षरसिंधूच्या परिसरी ही सगळी परंपरा आहे, ते तत्वज्ञान आहे, नवनाथाची सगळी शक्ती आहे, निवृत्तीनाथाची शक्ती आहे. तो हा घेऊन आघवा, काही गिळती आई जीवा, सर्व प्रकारे धावा. ही ताकद मिळाली आहे. आणि स्वतःची ताकद. बाळ छंद 22 जन्मे, 22 जन्म. हा छंद घेतला होता मला जगाचा उद्धार करण्यासाठी. 22 जन्म, 14 वर्षाचं पूर्ण होतंय, 9 होतंय. अशी ज्ञानेश्वरी लिहिली की एक एक ओवी देखील PhD का नाही होत महाराज. म्हणून माझे नीच नव्हे, श्वासोच्छ्वासही प्रबंध व्हावे, माझे श्वासोच्छ्वास प्रबंध व्हावे. आणि अशा महात्म्यांची ज्ञानेश्वरी आपण मुखातून पारायण करतोय. भाग्याचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. साधन नाही आहे, ते तत्वज्ञान दिव्यातून बाहेर पडलेलं आहे सगळंच. तुकाराम महाराजांच्या अभंग, नाथाचं भागवत दिव्यातून आहे महाराज. उदकी न लागता कोरडे कागद, उदकी न लागता. इंद्रायणीची ताकद नव्हती महाराज त्याला स्पर्श करायची, गंगेची ताकद नव्हती भागवताला स्पर्श करण्याची. तिनं तर आज सुद्धा येऊ दिलं नाही, दोन्ही हात वर केले. हे दिव्यातून बाहेर पडलेलं आहे. कारण काय आहे? जगाचं दिव्य उद्धार करण्यासाठी यांनी अवतार घेतलाय, जगदोद्धारा लागी. आणि मग हे तत्वज्ञान बाहेर पडलं. तुमच्या मनात असलं नसलं तरी, या वास्तूत जरी आला तरी तुमचा उद्धार आहे. लक्षात ठेव, ही अक्षर एवढी महत्वाची आहेत. या अक्षराचं सामर्थ्य एवढं आहे. तुम्ही म्हणाल आमचं जर लक्ष नसेल, आमचं जर चित्त नसेल तर हे सगळं व्यर्थ आहे असं म्हणतात. नाही महाराज, जाणीव नेणीव भगवंती नाही,
उच्चारणी पाही मोक्ष सदा. नुसता उच्चार मुखानी, हरिमुखे चित्तातून म्हणा असं म्हणत नाहीत, मनातून म्हणा. अरे कुणी चित्त एकत्र करायचं सांगा बरं. शम आहे का, दम आहे का, समाधी षटक संपत्ती आहे का, काय आहे आपल्या जवळ सांगा बरं. विवेक आहे का, वैराग्य आहे का. एकादशी दिवशी 12 वाजता सोडणारी अवलाद आहेत महाराज कशाला. हे वैराग्य आपलं बरं का. हा कुठलं वैराग्य आहे महाराज सांगा बरं. जयाचे वैराग्य ज्ञानात लिहितात, कोमळ आणि कंटक नेट न धरीच निष्टंक, असलं वैराग्य आपल्याजवळ. पण सगळ्यांचा खट नट यावे शुद्ध होऊन जाय, हे सामर्थ्याने शब्दात दिले महाराज. या शब्दाचा उच्चार नाही महाराज करू शकत नाही, श्रवण करू शकत नाही, निदान स्पर्श तर करू शकतोय का नाही. डोकं ठेवा मला, येथून या उठू माता या निर्धाराने. ज्ञानेश्वरी वाचू नका, आईची शपथ आहे तुम्हाला. पण एक गोष्ट करा, ज्ञानेश्वरी तुमच्या घरात ठेवा आणि जेव्हा बाहेर निघताय ना एक फुल ज्ञानेश्वरी ठेवा, डोकं ठेवा. सगळं काम तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही. नुसतं ऐहिक नाही या, पारात्रिक देखील. नुसतं जो याची करील यात्रा तो तारील सकळही गोत्रा, सकळही कुळे पवित्रा. काय लिहिलंय पुढं, याचे निदर्शने होईल. म्हणजे जो यात्रा करतोय त्याला एवढं सामर्थ्य, मग त्याचं किती. आज आपल्या लौकिक दृष्टीनं जी समाधी दिसतीये, संजीवन समाधी बघण्याचं भाग्य ज्यांना लाभले ते भाग्यवान आहेत. पण ज्यांना संजीवन समाधी दिसत नाही त्यांनी या दिसणाऱ्या समाधीवर जर डोकं ठेवलं तरी देखील त्याचा उद्धार आहे. मी विज्ञान सांगतो तुम्हाला, काढू का तुमच्या परवानगीने. गुलाबराव महाराज 60 वर्षापूर्वी होऊन गेले, त्यांना समाधीचं दर्शन झालंय. साहेबत बाबा भजन करायला लागले की ही समाधी अशी डोलत होती महाराज. लोक म्हणायची काहीतरी खोट आहे, समाधीवर लिंबू ठेवलं, भजन सुरू झालं बाबाचं की ते लिंबू डोलत होत. पण हे सगळं पुराणातलं रो. कशावर अंधश्रद्धा आहे. कसं माणूस रेड्यामुखी, रेड्याला कुठं बोलवतात, रेडे नावाच्या माणसाला बोलवलं. ठीक तुम्ही म्हणाल तसं, पण मी जे सांगणार आहे ते जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही काय करणार आहे सांगा. मी सांगणार बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. भरत महाराज हे तुम्हालाही उपयोग पडेल. अर्थात मी मोठा आहे प्रवचनकार कीर्तनकार म्हणून तुम्हाला बोलतोय असं नाहीये, पण तुम्ही देखील हे जे आहे ना समाजामधल्या आजच्या टाळक्याला म्हणजे MA PhD वाल्याला हे तुम्ही सांगा. पुना युनिव्हर्सिटी आणि जर्मन युनिव्हर्सिटी या 2 युनिव्हर्सिटी, जर्मन म्हणजे जर्मन देश, या 2 युनिव्हर्सिटीमध्ये एका गोष्टीचा अभ्यास सुरू झाला की माणसाच्या शरीरामध्ये जसं ठोके पडतात हृदयाचे नाडीचे, तसं माणसाच्या शरीरातून एक ऊर्जा बाहेर पडते. याला स्पंदन म्हणतात. स्पंदन इंग्लिश मध्ये त्याला एकोज म्हणतात. ही स्पंदनं प्रत्येकाच्या शरीरातून बाहेर पडत असतात. तुम्ही माझा जो शब्द ऐकतोय तो माझ्या मुखातून एक प्रकारचं स्पंदन बाहेर पडतं, ऊर्जा बाहेर पडती, शक्ती बाहेर पडते. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये स्पंदन म्हणतात. म्हणजे थोडक्यात हे स्पंदन तुमच्या सगळ्यांच्या तोंडातून किंवा तुमच्या शरीरातून बाहेर पडतं आणि हे स्पंदन मोजायचं असं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी एक स्पंदन यंत्र निर्माण केलं. जसं तुम्ही थर्मामीटर काखेत घावला की तुम्हाला ताप आहे का नाही कळतं, कानाला स्टेथोस्कोप लावलं आणि तुमच्या हृदयावर ठेवलं की त्यातले ठोके बाहेर पडतात, ते तुम्हाला कळतात. त्याप्रमाणे हे स्पंदन यंत्र निर्माण केलं महाराज. आजही ते यंत्र तुम्हाला दिसतंय. त्याचे काटे आहेत, 360 काटे असतात. जिवंत अशा प्राण्याला म्हणजे मनुष्य प्राण्याला कि ते यंत्र जर लावलं
तर त्यातून 58 ठोके बाहेर पडतात, 58 स्पंदन बाहेर पडतात, 58 स्पंदन. जनावराच्या म्हणजे जिवंत जनावरावर ते ठेवलं तर त्याच्यातनं 36 ठोके बाहेर पडतात. सजीव अशा वनस्पतीला ते लावलं तर त्याच्यातून 26 ठोके बाहेर पडतात, स्पंदन बाहेर पडतात, ऊर्जा बाहेर पडते. सजीव अशा प्रत्येक वस्तूमधून, मग आपल्या दृष्टीनं ती निर्जीव असेल म्हणजे वनस्पती, त्याच्यातून स्पंदन बाहेर पडतात. ते सुद्धा आपल्याला बघायला मिळते. तुमच्या शरीरावर सुद्धा ते यंत्र तुम्हाला ठेवता येईल. त्या ग्रहस्थानी त्याचं नाव आहे TN शुक्ल. म्हणजे मी फक्त कोर्टातच खोटं बोलतो, बाकीच्या ठिकाणी देवा शपथ खरं सांगतो, लक्षात ठेवा. तर TN शुक्ल आहेत. त्याने ते यंत्र आमच्या पंढरपूरला आणलं आणि पंढरपूरला पांडुरंगाच्या पायावर ठेवलं महाराज. झालेला प्रयोग आहे, पुराणातली वांगी नाही, अंधश्रद्धा नाहीच नाही. पांडुरंगाच्या पायावर ठेवलं तर ते यंत्र 360 आकडा फोडून बाहेर निघायला लागले. म्हणजे पांडुरंगाच्या मूर्तीतून स्पंदन बाहेर पडतात हे निश्चित झालं. बाप दाखवला, श्राद्ध केलं, पांडुरंगाच्या मूर्तीतून स्पंदन बाहेर पडतात हे सिद्ध झालं. त्याने तेच यंत्र शेजारच्या दगडाला लावलं, ते बाहेर पडलं नाही. म्हणजे निदान पांडुरंगाचा दगड नाही एवढं निश्चित आहे. ज्याच्यातून स्पंदन बाहेर पडतात, ऊर्जा बाहेर पडतोय, तो पांडुरंग आमचा कसा आहे? ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. आणि तीही मूर्ती उभी 700 वर्षापूर्वी मेड इन इंग्लंड नाही महाराज, आमच्या मेड इन आळंदीनं सांगितलंय. ही ज्योतीची निज ज्योती उभी आहे आणि त्या ज्योतीमधून स्पंदन बाहेर पडतात. तुमच्या थर्मामीटर सारख्या यंत्राने सिद्ध झालंय की तिथून स्पंदन बाहेर पडतात. आता तरी देव मानताय? जेव्हा नव्हते चराचर, नाही घडवला, नाही बसवला, हे सगळं खोटं असतं महाराज. येडे वारकरी त्यांना काय कळतंय. पण आता जर्मनीने सांगितलं की इथं स्पंदन आहे, इथं ताकद आहे, इथं शक्ती आहे, इथं ऊर्जा आहे. त्याच ऊर्जावर एथोनियान उठवू, त्याच पायावर आमच्या ज्ञानोबांनी डोकं ठेवलं, त्याच पायावर तुम्ही डोकं ठेवताय. ते स्पंदन तुमच्या डोक्याला लागल्याशिवाय राहणार नाही, ती शक्ती तुमच्या. म्हणून ते म्हणतात एकदा या रे बाबा, आल्यानो संसारा, एकदा या, जाणीव नेणीव. मनात नसलं तरी, तुमच्या मनात नसताना देखील तुम्ही पायावर ठेवलं तरी देखील स्पंदन येणारच की हो. पायावर डोकं का ठेवायचं? योगशास्त्र असं सांगतं, ज्याच्या पायावर तुम्ही डोकं ठेवताय त्या पायावर डोकं ठेवले की ह्या ज्या शिरा आहेत ना, त्या शिरा डोळ्यापर्यंत येतात आणि त्या डोळ्यातून अमृतवृष्टी तुमच्याकडे होते महाराज. म्हणून संत, देव, गुरु यांच्या पायावर डोकं ठेवलं, त्यांच्या डोळ्यातून अमृतवृष्टी तुमच्याकडे होते. म्हणून कळत न कळत जरी तुमचं त्या डोकं त्याच्यावर ठेवलं तरी देखील ती ऊर्जा, ती ताकद येते. हे पांडुरंगापुरतं मर्यादित नाही, ही उचलून आमच्या माऊलीच्या समाधीवर ठेवलं, तिथं सुद्धा 360 स्पंदन बाहेर पडलेली आहेत महाराज. म्हणजे स्पंदन का पडली तर आत स्पंदन करणारा ज्ञानेश्वर महाराज भजन करत बसलेला आहे, हे सिद्ध झालं. आता तुम्ही काय द्याल? काही देऊ नका, माळ घाला महाराज, बाकी काय करू नका. तुमच्या स्वतःच्या उद्धारासाठी नाही आहे, तर त्या स्पंदनामध्ये तुम्ही गेला की काय होतं? समाधीशी करील नमस्कार. समाधीशी, आतल्या समाधीशी फक्त नाथानी करावं, तेवढं आपल्याला पुरेस आहे. दिव्य तेजपुंज, मरणाचा पुतळा, रवी शशिकळा, परब्रह्म केवळ, हे सगळं नाथासाठी, आपल्यासाठी नाही आहे महाराज. आपल्यासाठी जी दिसणारी समाधी आहे, आणि या समाधीचं जर दर्शन घेतलं, तिथं जर डोकं ठेवलं तर ती ऊर्जा, ते स्पंदन बाहेर. 700 वर्ष झाली तरी जी स्पंदन बाहेर पडणारी जी समाधी आहे
त्या समाधीच्या मुखातून बाहेर पडलेल्या शब्दाला काय म्हणायचं सांगा. ती अक्षरे नव्हती दे का, आणि ब्रह्म साम्राज्य दीपिका ही शक्ती आहे महाराजातून. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या अक्षराला अक्षर म्हणतात, अक्षर म्हणायची गरज नाहीये महाराज. ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्यक्ष त्या रूपाने तुमच्या समोर उभा आहे. आजही वाङ्मयीन मूर्ती श्रीहरीची त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी हे ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मयीन रूप आहे. आणि त्या रूपाने हे जे तत्वज्ञान सांगितलंय ते केवळ आळंदीपुरतं मर्यादित नाही, तर 56 भाषेचा केलासे गौरव. आज परदेशातल्या 28 भाषेमध्ये ज्ञानेश्वरी उपलब्ध आहे. आणि ते डोक्यावर नाचतात. आणि आपण जेव्हा ज्ञानेश्वरी वाचायला लागलो त्यावेळेला आमची माणसं मात्र म्हणतात यांना काय काम नाही, टाळ कुठेत महाराज, यांना काय 4 लाख माणसं 21 दिवस एकाच परवलीच्या शब्दाने चालतात असं जगामध्ये कुठलंही उदाहरण नाही महाराज. 21 दिवस एकच परवलीचा शब्द माऊली, आणि त्या शब्दासाठी ही माणसं 4 लाख चालतात. ती सगळी वेळी नाही महाराज. त्यांना माहित आहे की आजही ज्ञानेश्वर महाराज मूर्तिमंत रूपाने आपल्या सोहळ्याबरोबर आहेत. आणि अशा मुखातून बाहेर पडलेली ही अक्षरं साधी नाही आहेत. आणि अशा मुखातून ज्ञानेश्वर महाराज 9000 ओव्यातून तुम्हाला हे सुधारून वाढवलेली आवृत्ती आहे. यात ज्ञानेश्वर भगवान श्रीकृष्णाला वाईट म्हणायचे माझा हेतू नाही, पण ज्ञानेश्वर महाराज केवढे मोठे आहेत की ज्याची गीता ज्ञानेश्वरी तुम्ही वाचताय हे कळावं याच्यासाठी सांगतोय महाराज. मला त्या कशालाही स्पर्श करायचा नाहीये. भगवान श्रीकृष्ण त्रैवर्णिकाच्या कानी लागला वगैरे वगैरे सगळं सांगितलंय. पण आणखी एक सांगितलंय महाराज, इदंते ना तपस्काय ना भक्ताय. गीता सांगू नको म्हटले, मग बाकींचा उद्धार कसा व्हायचा? काय सांगितलं? इदंते ना तपस्काय ना भक्ताय. भक्ताला सांगू नको, अभक्तालाही सांगू नको, आणि जे तपस्वी नाहीत त्यांनाही सांगू नको. बरोबर आहे ना श्लोकाचा अर्थ? अशाला सांगू नको. मग तुमची माझी गणना कशात आहे? तपस्वी मध्ये आहे, भक्त मध्ये आहे? नाही महाराज. आपली अभक्त आणि ना तपस्काय या भूमिकेत. मग आमचा उद्धार काय करायचा? म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली. लक्षात ठेव. सकाळाशी येते आहे अधिकार कळीवी उद्धार हरीच्या नावे. सगळ्यांना सांगितलं या रे लहान थोर याती भलती नारी नर. आणि असा तत्वज्ञान सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज आपल्या स्वतःच्या खास भाषेमध्ये जर बोलत कुठं असतील तर तो 9व्या अध्यायातल्या आणि 12व्या अध्यायामध्ये. आणि त्यातले त्यात त्यांचा आवडता श्लोक आहे अनन्याश्चिंतयन्तो माम हे जना पर्युसात देवा. भक्ती जर करायची असेल तर अनन्य. ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाचं अवतरण करताना सिद्धांत पहिल्यांदा सांगत नाही तर दृष्टांत सांगतात. माऊलीचं वैशिष्ट्य आहे महाराज. जर तुम्हाला कळायचं असेल तर दृष्टांत सांगतात. तुम्हाला जर कळत नसेल तर दृष्टांताची रांगच्या रांग सांगतात. आणि त्यांचे दृष्टांत सिद्धांत होऊन जातात. लक्षात ठेवा, हे माऊलीचं वैशिष्ट्य आहे. बाकीच्या शास्त्राचे सिद्धांत म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत आहेत. लक्षात ठेवा. या श्लोकामध्ये तुम्हाला कळण्यासाठी अनन्य म्हणजे काय आपल्याला कळत नाही महाराज. ज्ञानेश्वर महाराज सगळ्यासाठी आहेत. लक्षात ठेवा. माझं तत्वज्ञान तळलिया वळलिया एकची पक्वाने हा त्यांचा हेतू आहे. ते सगळ्यांना कळावं. थोडासा दृष्टांत बाजूला ठेवतो आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या कौतुकाचं सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी एक सिद्धांत सांगितला जो गीतेने सांगितलेला आहे. काय? की जे काही दान पुण्य करशील, परमार्थ करशील तर झाकून ठेव बाबा. उभ्या बाजारात कथा हे तो नावडे पंढरीनाथ. जे काही करशील पुण्य, आणि आपलं मन याच्या अगदी विरुद्ध आहे महाराज. शास्त्र असं सांगतं की डाव्या हाताने उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला कळू नये. आपण ते लपून ठेवायचंय महाराज. पण हे सांगताना माणसाच्या मनात साहजिक शंका आली. असं कसं म्हणतात? आम्ही शुद्ध भावनेने दान केलेलं आहे, परमार्थ केलेला आहे, त्याचा बाह्य जरी उपयोग केला कोणासाठी जरी नाही तरी आम्ही केलं असं वाटणं हे काही चुकीचं आहे? म्हणजे चुकीचं आहे महाराज. मी केले अथवा माझ्याही सिद्धी गेले हे तुझ्या मनात सुद्धा येऊ नको.
नाही आम्हाला पटत सिद्धांत तुमचा. म्हणजे समजावून सांगतो. समजावून सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी समोर पाहिलं तर शेतकरी वर्ग भयंकर होता महाराज. म्हणजे शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतो, मी सांगितलेलं आहे ना ते सगळं लपून ठेव, बाहेर काही करू नको. म्हणजे शेतकरी म्हणले असं कसं आहे? म्हणले सांगतो तुला, तू पेरतोस ना? हो म्हणले पेरतो. मग उडं ठेवतो का रे पेरलेलं? नाही म्हणले आम्ही जागतो, त्याशिवाय ते उगवत नाही. मग तसंच आहे, जो दान पुण्य करतोय तू जर लपवलं ना तरच त्याला फळ मिळेल, नाहीतर मिळणार नाही. तसं का कृषिवळू आपले पेरीले झाकून टाकतो, त्याला रासनी म्हणतो, तुमच्यात रासनीच म्हणतात. रासनी करावं लागतं महाराज. शेतकऱ्याला कळलं महाराज की कसं दान पुण्य लपवावं. शेतकरी म्हणले बरं झालं. ज्ञानेश्वर महाराजांचं सहज दृष्टी डाव्या बाजूला गेली महाराज, आणि तिथं एक नववधू बसली होती. तिला काही शेत माहित नव्हतं, पेरायचं माहित नव्हतं. तिच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून म्हणली, बाळ तुला समजलं का? नाही माऊली मला समजलं नाही. मग सांगतो तुला समजेल अशा भाषेत. का कुलवधू लपवी अवेवात. कुलवधू परपुरुष पाहून ज्याप्रमाणे आपला पदर सावरते तसं हे लपवायला पाहिजे. आता पदराचा प्रश्नच नाही महाराज, सगळं स्लीवलेस झालंय. पण ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत तो तुम्हाला कळावा. का कुळवधू लपवी अवे वाते. त्या मुलीलाही कळलं, परपुरुष पाहिल्यानंतर मी जसं माझे अवयव झाकते त्याप्रमाणे दानपुण्य झाकावं. पण लांब एक महाराज वेश्या बसली आणि ती रडत होती. ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यांचा उद्धार केला, सगळ्यांना समजेल असं सांगितलं. पण मला हे समजत नाही, मला समजेल अशा भाषेत ज्ञानेश्वर महाराज सांगतील का? माऊलीची दृष्टी गेली महाराज, आणि विश्वव्यापक माऊलीला तिच्या मनातलं कळलं महाराज. आणि तिच्याकडे बोट दाखवून ज्ञानेश्वर महाराजांनी विचारले, अगं तुला कळलं का? ज्ञानेश्वर महाराज मला कळलं नाही हो, कसं झाकायचं? माझं सगळंच उघड आहे महाराज. वेश्याचं सगळं उघडं असतं महाराज. वेश्या कधी काही झाकत नाही, तुम्हाला माहित आहे. पण वेश्याला तर कळलं पाहिजे की झाकल्याशिवाय त्यामध्ये अर्थ नाही आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, का पण्यांगणा लपवी अवे वाते नाही वयाते वय. जशी वेश्या आपलं वय झाकते, त्या वेश्याला विचारा महाराज, जरी 80 वर्षाची असली तरी ती 18 वर्षाचीच म्हणते, कारण ते वय लपवल्याशिवाय तिचा धंदाच होत नाही. ज्ञानेश्वर महाराजाला हे काय माहिती असणार? पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्या वेश्येसाठी सांगितलं की ज्याप्रमाणे तू तुझं वय झाकतेस ना, त्याप्रमाणे दानपुण्य झाकल्याशिवाय त्याचं महत्व कळणार नाही, त्याचं फळ कळणार नाही. समाजातल्या विविध क्षेत्रामध्ये आपण जाऊन त्या क्षेत्रामध्ये प्रत्येक माणसाशी एकरूप होऊन जेव्हा ज्ञानेश्वर महाराज बोलतात त्यावेळेला ज्ञानेश्वरी तयार होते. लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरी काही सहज नाही झालेली, एका दिवसात झालेली नाही आहे, एका क्षणात झालेली नाही आहे. म्हणून दृष्टांत सांगताना ज्ञानेश्वर महाराज तुमच्या जीवनाशी एकरूप होतात. मग सिद्धांत कळतो, बाबा हे झाकवलं पाहिजे. तसं अनन्य कसं असावं हे कळायचं असेल तर काय कळायला पाहिजे? ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात. महाराज पै सर्व भावेसी उखते, जे ओपिले मदचित्ते, जैसा गर्भगोळू उद्यमाते कोणाही नेणे. आईच्या गर्भातला गर्भ आहे आणि तो म्हणला की सकाळी उठून मला कोर्टात जायचंय, हे जसं अशक्य आहे. तो कुठलाही उद्योग करत नाही, त्याचं अवलंबन तो त्या आईशी अनन्य इतका असतो महाराज, त्याच्याशिवाय तो जगतच नाही. एवढं लक्षात ठेवा. आता विज्ञान एवढं पुढे गेलंय, विज्ञान सांगावंच महाराज, कारण त्याशिवाय लोकांना पटत नाही. ज्या क्षणाला आईच्या गर्भात राहतो त्या क्षणापासून त्या आईच्या शरीरामध्ये असा बदल होतोय की त्या गर्भाचं संरक्षण, त्या गर्भाचा उदरनिर्वाह,
त्या आईच्या मार्फत होत असतो. आणि याला मूर्तिमंत उदाहरण नाळ आहे. नाळ, ती नाळ आईच्या गर्भात त्या नाळेमार्फत त्याचा उदरनिर्वाह चालत असतो. जेव्हा योनीच्या बाहेर हा गर्भ येतो त्यावेळेला ही नाळ कापली जाते. आता विज्ञानाने हे सिद्ध झालंय, माझं म्हणत नाही की ही नाळ जर ताबडतोब कापली, म्हणजे आईच्या गर्भातून बाहेर झाल्याबरोबर जर कापली, तर त्या मुलावर एवढा मानसिक परिणाम होतो की मला या जगामध्ये आणायच्या आधी माझी आई आहे म्हणजे नाळ ती कापली गेली, या जगावर मी सूड उगवल्याशिवाय राहणार नाही. पूर्वी पद्धत अशी होती की बाळ बाहेर पडल्यानंतर ती नाळ काही क्षण बांधून ठेवत होते, त्याला अशी गाठ मारायची. त्यामुळं काय व्हायचं, तो रक्तपुरवठा बंद व्हायचा. मग त्या बाळाला रक्तपुरवठा नाळेतून होत नव्हता, तो बाहेर आल्यानंतर वेगळ्या पद्धतीचा व्हायचा आणि मग ती नाळ कापली जायची. त्यावेळेला त्याची संवेदना नाळेपर्यंत पोहोचत नव्हती. नाळेपर्यंत संवेदना पोहोचत नसल्यामुळं त्याच्या मनावर काही परिणाम होत नव्हता. पण आता त्याच्या मनावरच परिणाम या जगामध्ये, म्हणजे संस्कार एवढा सुरू होतो की जगाचा द्वेष करण्याचा संस्कार. माझं घेतलं म्हणून है ना, माझं काय घेतलं, नाळ घेतलं म्हणून तो जीव विचार करायला लागतो. हा जो आजच्या विज्ञानाने सिद्ध झालेला प्रयोग आहे तो 700 वर्षापूर्वी जैसा गर्भगोळू उद्यमाते कोणाही नेणे ज्ञानेश्वर महाराज लिहितात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज डॉक्टर आहेत, महाराज वकील आहेत, इंजिनियर आहेत, टाउन प्लॅनिंग आहे, कलेक्टर आहे, फौजदार आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं की ज्ञानेश्वर महाराज आई आहे. आणि म्हणून अनन्यता किती असावी जीवाची, तर गर्भगोळ ज्याप्रमाणे काही उद्योग करू शकत नाही, तो त्या आईशी इतका एकरूप असतो. आईशिवाय कुठलंही जग त्याला नसतं महाराज. म्हणून गर्भात संस्कार होतात. हे आपल्या पुराणातल्या सिद्धांतानी, तुम्हाला बऱ्याच सिद्धांतानी माहित आहे की गर्भात असताना सुद्धा त्या गर्भावर परिणाम कोणाचा होतो, तर त्या संस्काराचा होतो. आमचे प्रल्हाद महाराज, नारदानी उपदेश केला तो गर्भातून केला. आमचे मच्छिंद्र महाराज, शंभूचं जे तत्वज्ञान आहे ते गर्भात मिळालं. आमचे अभिमन्यू चक्रव्यूहात शिरायचा जो संस्कार झाला तो. म्हणून गर्भ झाल्यानंतर चांगले संस्कार असावेत असं आपलं हिंदू तत्वज्ञान सांगतं. टीव्हीवरचं उघडं नागडं बघून तत्वज्ञान तयार होणार नाही, त्याला अनन्य शब्दाचा अर्थ कळणार नाही. अनन्य शब्द कळायचा असेल तर काय व्हायला पाहिजे की हे आई, हे माते, तुझ्याशिवाय मला दुसरी गती नाही आहे. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत, माझी गती एकच आहे आणि ती म्हणजे आई. तसं जीवाला गती कुठली असेल तर एकच गती आहे. देव न मानणाऱ्या माणसाला सुद्धा शेवटची गती कुठली, दारू पिणाऱ्या माणसाला देखील, दुष्ट माणसाला देखील गती कुठली. माणूस मेल्यानंतर, तुमच्या भागात मधलं विचारतोय कारण मी तुमच्या भागात आढळलं नाहीये, माणूस मेल्यानंतर त्याच्या तोंडात काय घालता हो तुम्ही? तुळशीचं पानच, बरोबर आहे, म्हणजे काही फरक नाही. तुळशीचं पान घालण्याच्या पाठीमाग काय आहे की तुळशी पवित्र आहे, त्या देहाला पवित्र करण्याचं. खरं म्हणजे आयुष्यभर जर शेंगाट मोडत असेल तर त्या तोंडात एखादा हाडूक घालायला पाहिजे किंवा ब्रँडीची बाटलीचं बुच घालायला पाहिजे. पण आपण कृपाळू आहोत, दयाळू आहेत बाबा, त्याच्या तोंडात तुळशीचं पान घालावं आणि त्याला पवित्र करा. मला सांगा, मेलेल्या माणसाला जर तुळशी पवित्र करत असेल तर जिवंत माणसाने माळ घातल्यानंतर ती पवित्र करेल का नाही सांगा बरं. मग पवित्र व्हा ना, पवित्र सोहळी तीच एक भूमंडळी ज्यांचा आवडता देव. पण नाही महाराज, हा संस्कारच गेलेला आहे. हा संस्कार आपल्याकडे पूर्वीपासून जो होता तो हाच होता महाराज. मातृ देवो भव, पितृदेवो भव, अतिथी गुरु देवो भव, ही सगळी संस्काराची प्रिया. आणि त्यामुळं अनन्यता त्याला म्हणायची महाराज
येथोनिया नुठवू माथा मरणा वाचुनी तमेव शरणम गच्छ किंवा सर्व धर्मान परित्यज्य मामेकम. अर्जुना लक्षात ठेव, माझ्याशिवाय गतीच नाही रे. प्राणी जरी नाही म्हटला तरी देखील माझ्याकडेच यायला पाहिजे. जसं हिमालयातून निघाले ना गंगा, फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पाप समुद्रा जाय आप. दुसरीकडे कुठं जाईल का? ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीची व्याख्या सांगताना सांगितली. भक्ती भक्ती म्हणजे काय एक लक्षात ठेव. म्हणजे आकाशातून पाऊस सुरू झाला, पाऊस जबरदस्त सुरू झाला आणि या पावसाने ठरवलं कसल्याही परिस्थितीत आपण पृथ्वीवर पडायचं नाहीच. सगळ्यांनी ठरवलं. असं होईल का महाराज? जशी पावसाची गती आहे की त्याला दुसरं अनन्याश्चिंतयन्तो माम, दुसरी गतीच नाहीये महाराज आपल्याला. मग सरळ त्याच्याकडे का जात नाही? एका माणसाने चोरी केली महाराज, आणि चोरी केल्यानंतर त्यावेळच्या न्यायाधीशांनी त्याला शिक्षा केली. तू चोरी केलीस ना, 50 फटके खा. सबकाचे ते फटके बघितल्यावर ते म्हणलाय दुसरी सांगा, मी ती शिक्षा भोगेन. त्यांनी कांदे चोरले होते महाराज. तर ठीक आहे, 50 फटके तुला नको आहेत ना, म्हणले 50 कांदे खा. त्याला बरं वाटलं महाराज, 50 कांदे खायचे संपायचे. पण कुणीही माणूस एका वेळेला 50 कांदे खाऊ शकत नाही. 10, 20, 25 खाल्ल्यानंतर तो म्हणला उलटी व्हायला होत नाही, मग फटके खा. ते फटके सुरू झाले महाराज. फटके सुरू झाल्यानंतर तो म्हणला सण होईना, नको मला फटके, मी कांदे खाऊ. अरे कांदे खा किंवा फटके खा, तुला हे चुकणारच नाही आहे. तसं देवाशिवाय तुम्हाला कुठली गतीच नाही आहे. ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात महाराज. एक वीर आहे, रस्त्याच्या कडेला आहे. एक माणूस पळत 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 नेला, कोणी एकी दुपावली निघालाय पळत पळत, चुकून त्या वीर पाहिली नाही आहे आणि एक पाऊल त्याला विहिरीत पडलं महाराज. पडलं, त्याला दिसतंय आपल्याला पाऊल पडलंय. तो दुसरं पाऊल किती जरी बाजूला काढायचं झालं पण त्याची गती इतकी आहे, त्याला त्या विहिरीत पडावंच लागतं. ते पडणं त्याचं चुकत नाही. तसं जीवाचं देवाकडे जाणं चुकत नाही. कांदे खाण्यापेक्षा फटके खाण्यापेक्षा सरळ त्याला तमेव शरणम गच्छ का जात नाही देवानं? आणि जर देवाला अनन्य भावाने जर शरण गेलं तर काय होईल महाराज? योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी. तुम्हाला काही करावं लागत नाही. लोक म्हणतील आम्ही जर टाळच कुठत बसलो, आम्ही जर वाऱ्या करत बसलो, हा आत्ताच्या लोकांचं वकिली आहे महाराज, तर आमचं घर कसं चालायचं? आमचं कामधंदा काय चालायचा? पूर्वापार आमचा उद्योग आहे ते काय करायचं महाराज? लक्षात ठेवा, तुमचा पूर्वापार असणारा धंदा सुद्धा एकच होत आहे महाराज. दिनरजनी हाची धंदा आणि गोविंदाचे पोवाडे. तुम्ही करा, तुमचा आपोआप होते महाराज. त्यामुळे आम्हाला खरं वाटत नाही. त्याचं उत्तर या श्लोकामध्ये दिलेलं आहे. योगक्षेम, मी तुझा योगक्षेम. माझी या भक्ता संसाराची चिंता काय, समर्थाची कांता कोरांना मागे. भक्त व्हायचं आणि जर भीक मागायचं तर ते लाज कोणाला आहे? तुकाराम महाराज याची लाज तुला आहे, आम्हाला नाही महाराज. तुझा शरणांगत शरण जाऊ आणि का, आणि तुका म्हणे हे का, हे लाज हे का कोणा नेणसी? कोणाला लाज आहे? त्याला आहे महाराज. राजाची बायको आहे आणि ती जर भीक मागितली तर त्या राजाच्या बायकोला काही नाही आहे महाराज, पण कुणाला आहे? त्या राजाला आहे. तसं जर का एकदा तुम्ही अनन्य शरण जाय, जो मज होय अनन्य शरण त्याची निवारी मी, मला शरण येलो. आणि जर जीवित राहील माझ्या कानावर सुद्धा ऐकू नको म्हणतात. कारण काय आहे? त्याला लौकिकाची लाड आहे. ते काय आपण आहे काय महाराज? आपल्याला लौकिकाची लाड नाही, पण त्याला मात्र लौकिकाची लाड आहे. तो भक्तासाठी काय करत नाही. एका शब्दात तुकाराम महाराज म्हणतात, काय नो हे केले, आणि एका चिंतीचा विठ्ठल काय करणार नाही महाराज.